नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वा पाठ बघूया. दक्षिणेकडे प्राचीन राज्ये. उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही अनेक राजघराणी उदयाला आली. त्यापैकी सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्वाची आहे. बघा, या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? दक्षिणेकडील प्राचीन राज्य बघायला मिळणार आहे. नेमकी कोणती राज्य बघायला मिळणार आहे? सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या घराण्यांची माहिती बघायला मिळणार आहे. आणि यावर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला आहे म्हणून लक्ष देऊन बघा. सातवाहन घराणं बघूया. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. बघा, सातवाहन सत्तेचा उदय कधी झाला? इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाला. हे लक्षात राहू द्या. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या प्रदेशात त्यांचे राज्य होते. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही त्यांची राजधानी होती. सातवाहनाची राजधानी काय होते? प्रतिष्ठान म्हणजेच सध्याचे पैठण. पैठणचं हे जुनं नाव सुद्धा लक्षात राहू द्या. समोर बघूया. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात त्याच्या राज्य विस्ताराचा उल्लेख असून त्याचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्रांचे पाणी प्यायले आहे असे त्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. कोणते तीन समुद्र? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. बघा, त्रिसमुद्रतोय पितवाहन असा उल्लेख कोणाचा केला आहे? सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख त्रिसमुद्रतोय पितवाहन असा केला आहे. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते. सातवाहन काळात व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला. जुन्नर जवळील नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्वाचा होता. तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे. बघा, तेथील म्हणजे काय? नाणेघाटात एका गुहेत कोणत्या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे? नाणेघाटातील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे. हे नाव लक्षात राहू द्या. पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठांतून रोमपर्यंत माल जात होता. तसेच रोमच्या बाजारपेठेतून माल इकडे येत होता. सातवाहन राजांच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली. बघा, भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती कोणाच्या काळात झाली? सातवाहन राजांच्या काळात झाली. याच काळात गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचला गेला. हाल हा सातवाहनाचा राजा त्याचा कर्ता होता असे मानले जाते. बघा, गाथा सप्तशती या काव्यग्रंथाचा कर्ता कोण होता असे मानले जाते? हाल हा सातवाहनाचा राजा होता असे मानले जाते. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. समोर बघूया. या ठिकाणी इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारत दिला आहे. या ठिकाणी बघा, सातवाहन राजसत्ता दिली आहे महाराष्ट्रामध्ये. सातवाहन राजसत्ता कुठे होती? महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा होती. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया.